कशा आहेत बघा आमचे त्रिकोणी चपात्या. काय म्हणता मित्रांनो, सकाळ झाले, फ्रेश वगैरे झालोय, एक ग्लास भरून दूध आणि मूग बघा. उपाशी पोटी कॉलेजला जायचं नसतं, काहीतरी खाऊन आणि पिऊन जातोय. फक्त वर्कआउट करून काय बॉडी बनत नाही बघा. आपण काय खातो आणि काय पितो हे खूप महत्त्वाचं असतं बघा. कॅलरी आपण किती घेतो डेली आणि किती इंटेक करतोय प्रोटीनचा हे खूप महत्त्वाचं असतं आपल्या डेली लाईफमध्ये. आपल्याला वाटतं फक्त नुसतं डाळ भात चपाती भाजी करून आपलं प्रोटीन इंटेक पूर्ण होते, पण असं होत नाही बघा. आपल्याला काही ना काही एक्स्ट्रा कन्झ्युम करावं लागतं. ते काय असतं ते तुम्हाला समोर सांगतोच मी. आता निघतो कॉलेजला आणि भेटतो डायरेक्ट कॉलेजवरून. कॉलेज सुटलंय, भाऊ आपले बसतेत गप्पे मारत, कोणतं महान डिस्कशन करत. म्हणलं आपण निघू रूमकडे, कारण जिमला जायचं आपल्याला. फ्रेश होऊन छोट्या आरशामध्ये आपलं तोंड बघितलं आणि निघालो जिमकडे. भाऊ तर होता आपल्या गाडीवर आणि पुन्हा एकदा आपलं फिटनेस इंजिनमध्ये स्वागत आहे बघा. आज काय तीर मारणार माहिती नाही, जय बजरंगबली म्हणून वॉर्मला सुरुवात केली. आपण दिवस रात्र फक्त डाळ भात चपाती भाजी आपलं इंटेक असतो बघा. त्यामध्ये फक्त आपण काय ॲड करायचं, पनीर ॲड करायचं, मूग ॲड करायचं, दूध दही, जसं प्रोटीन भेटू शकतो हे गोष्टी आपण ॲड करायची बघा. आता मस्ती सुरू होती आणि निहार भाऊच्याकडे वर्कआउट सुरू होता. आपला जर वर्कआउट झाला होता बॅकचा, कडक बघा पोजिंग मारत होतो आणि चांगली ग्रोथही दिसते आपल्याला. आता निघतो जिमवरून डायरेक्ट रूमवर जायचं. पण त्याआधी समजलं अक्षय भाऊ आपल्याला दुसरीकडे घेऊन जातोय. तो म्हणजे बघा त्याला घ्यायचे कपडे कॉलेजचेच. अक्षय भाऊ आपला एवढी जिम करतोय, मग काय भाऊची बॉडी वाढली, मग कपडे फिट होत नाहीत भाऊने नवीन कपडे वगैरे घेतले. आता निघू रूमकडे. गेल्या गेल्या जेवण करायचं आहे, पण त्याआधी राशन आणि टमाटे वगैरे घेतले, कारण उद्या डब्याची तयारी करायची आहे. आणि काटे शिटून बसले होते, मंडळी अशी अस्तव्यस्त होती. आणि आपला भाऊ काय फ्लेक्स मारायचं काय सोडत नाही बघा. आता आपली आंघोळ तर झाली आहे, आता जेवण वगैरे बनवतो आणि भेटतो तुम्हाला उद्या. मी अभ्यासही करायचा आहे भरपूर. बाय. फॉलो जे करून काय आपल्याला विसरू नका.